लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांना एक मोठा धक्का बसतोय। आमदार निलेश लंके आज शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश काही वेळातच पार पडणार आहे। काही दिवसांपूर्वी अमोल कोल्हेंनी जाहीर सभेमध्ये निलेश लंकेंच्या शरद पवार गटामध्ये येण्याबाबतचे संकेत दिलेले होते। लोकनेते लवकर निर्णय घ्या आणि दक्षिण नगरमध्ये महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची तुतारी वाजवा अशी काहीशी वाक्य अमोल कोल्हेंची होती आणि त्यांनी ही वाक्य उच्चारताच उपस्थितांनी जोरदार गजर करत त्यांच्या मागणीला समर्थन दिलं। आगामी लोकसभेची निवडणूक खासदार सुजय विखे यांच्या विरोधात निलेश लंके शरदचंद्र पवार गटाकडून लढवतील अशी सध्याची माहिती आहे। माहिती देण्यासाठी मंदार गोंजारी सध्या आपल्या सोबत आहेत। मंदार, निलेश लंकेंचा पवार गटामध्ये शरद पवार गटामधला हा प्रवेश किती आणि कसा महत्त्वाचा लोकसभेच्या पार्श्वभूमीवर? आता पुण्यामध्ये शरद पवारांचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी पत्रकार परिषद होते आहे आणि या पत्रकार परिषदेसाठीची ही जी बैठक रचना आहे ती अर्थातच निलेश लंके यांच्यासाठी करण्यात आली आहे। निलेश लंके हे अर्थातच अहमदनगरचे शरद पवार यांच्या पक्षाचे उमेदवार असणार आहेत। अजित पवारांचे अतिशय विश्वासू मानले जातात, मात्र गेल्या काही काळापासून सातत्याने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यामध्ये म्हणजे त्यांचा जो विधानसभेचा मतदारसंघ आहे पारनेर तो वगळता ते सक्रिय दिसत होते आणि ही शक्यता वर्तवली जात होती। आपल्यासोबत शरद पवार यांच्या पक्षाचे पुण्याचे शहराध्यक्ष आहेत प्रशांत जगताप। दादा, तुमच्याकडे या सगळ्या पत्रकार परिषदेच्या आयोजनाची जबाबदारी आहे, नक्की हे कधी ठरलं, कसं ठरलं? असे आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर बरीचशी मंडळी आजही टचमध्ये आहेत। मागच्या 7-8 महिन्यावर जी मंडळी पलीकडे गेली आहेत मग त्या मंडळींचा एकूण झालेला भ्रमनिरास, एकूणच महायुतीतला त्रांगडं खेळखंडोबा, सीट्सवरून एकूणच सगळ्यांना समोरच्यांना कमी लेखणं, ह्या सगळ्या गोष्टी राज्याचा एकूणच राज्य सरकारच्या बद्दलचा जनतेमधला असंतोष, याच्यातून खूप सारी मंडळी आदरणीय पवारसाहेबांच्या संपर्कात मागच्या काळापासून आहेत। या ठिकाणी पवारसाहेब कमी बोलतात पण कृतीतून त्या ठिकाणी दाखवून देतात। तसंच आहे की आज या ठिकाणी लंके साहेब येतात, त्यांचं स्वागत आहे। नगर दक्षिण हा आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या पक्षाचा हक्काचा मतदारसंघ आहे। या मतदारसंघात गेल्यावर जे उमेदवार निवडून आले त्यांचा एकूणच चुकीचा कारभार नगर दक्षिणनी पाहिला आणि नगर जिल्ह्यांनी पाहिलेला आहे। त्याच्यामुळे आज या ठिकाणी लंके साहेब येतात, त्यांचं स्वागत आहे। कार्यकर्त्यांमध्ये उमेदवारी जवळपास त्यांची या ठिकाणी घोषित होईल। अर्थात पवार साहेबांचा अधिकार आहे। आदरणीय पवार साहेब प्रवेशाबरोबर मे बी ती उमेदवारी जाहीर करतील, पण नगर दक्षिण जिंकण्यासाठीच आम्ही यावेळेस उमेदवार देतोय। आणखी कोण कोण आहेत जे पलीकडे गेलेले आहेत, इकडे येऊ शकतात? खूप सारी मंडळी जी आदरणीय पवार साहेबांना भेटून गेलेली आहेत, नावं फोन कॉलवर या ठिकाणी संपर्कात आहेत। आम्ही या संदर्भामध्ये तो अनुभव घेतोय आणि मला खात्री आहे की जो आकडा आता पलीकडचा फुगलेला दिसतो तो निश्चित या ठिकाणी कमी झालेला आपल्याला दिसेल। आणि त्याचबरोबर एकूणच पवार साहेबांचं हे या दक्षिणची लढाई तितकी सोपी नसेल। अर्थात समोरच्या बाजूला विखे आहेत आणि विखेंचं मागच्या वेळेचं जे मताधिक्य आहे, मागच्या वेळी देखील संग्राम जगताप मला वाटतं तुमचे उमेदवार होते आणि त्यावेळी देखील लढत झाली होती। विखेंचा 5 वर्षाचा कारभार हा नगर दक्षिणी नगर जिल्ह्यांनी पाहिलेला आहे। त्याच्यामुळं नगर दक्षिणची जनता यावेळेस परिवर्तन नक्की करेल आणि तो मतदारसंघ जो कायम आदरणीय पवार साहेबांना मानणारा मतदारसंघ म्हणून ओळखला जायचा त्याच्यावर पुन्हा एकदा नगर दक्षिणची जनता शिक्कामोर्तब करेल आणि आदरणीय पवार साहेबांच्या पक्षाचाच उमेदवार त्या ठिकाणी निश्चित विजयी होईल। तर ज्ञानदा, थोड्याच वेळामध्ये निलेश लंके या ठिकाणी दाखल होत आहेत। पत्रकार परिषदेला सुरुवात होते आणि अर्थातच निलेश लंके यांची उमेदवारी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून एका अर्थाने शरद पवार जाहीर करतील। मी सुरुवातीला जसं म्हटलं, अजित पवारांचे अतिशय विश्वासू निलेश लंके आधी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षामध्ये होते, मात्र अजित पवारांकडे आले, पारनेरचे आमदार बनले आणि गेल्या काही काळामध्ये खास करून कोविडच्या काळामध्ये त्यांचं काम जे आहे ते मोठ्या प्रमाणात चर्चेमध्ये राहिलं होतं। अजित पवारांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर त्यांच्यासोबत होते, मात्र गेल्या काही काळापासून सातत्याने संपूर्ण जो नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आहे तिथे सक्रिय दिसत होते आणि त्याच अनुषंगाने आज त्यांचा पुन्हा शरद पवार यांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश होतोय आणि त्यांची उमेदवारी देखील जाहीर होईल। ज्ञानदा, धन्यवाद मंदार। लेटेस्ट अपडेट या संदर्भातल्या वेळोवेळी जाणून घेत राहू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।